मोंदूबाबा खरात मिरगावात कमरेला बंदूक लावून फिरायचा अशी माहिती स्थानिक देत आहेत। मिरगावमध्ये भोंदूबाबाची अनेक वर्षांपासून दहशत असल्याचं सुद्धा स्थानिक सांगतात। मिरगावात सायकलिंग करताना खरातच्या कमरेला बंदूक असायची अशी माहिती स्थानिकांकडून आता समोर येते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल जायकर यांच्याकडून। कुणाल, स्थानिकांकडून ही जी नवीन माहिती समोर येते, काय अधिकची माहिती या संदर्भात स्थानिकांनी दिलेली आहे? श्रुती निश्चित आपण बघतो दररोज या भोंदू अशोक खरातचे वेगवेगळे कारनामे जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहे। हे माझ्या पाठीमागे जे फार्म हाऊस आहे मिरगाव इथलं, याच मिरगावच्या फार्म हाऊसवर तो प्रत्येक शनिवारी आणि रविवारी येत होता आणि यावेळेला जो सकाळच्या वेळेला सायकलिंग करत होता तर त्यावेळेला त्याच्या कमरेला पिस्तूल असायचं असं इथल्या स्थानिकांनी अशी माहिती दिलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच एक दहशत जी आहे ती या परिसरामध्ये त्याची पाहायला मिळते आहे आणि तो प्रशासनाच्या देखील या ठिकाणी कधी कधी तो आसरा घ्यायचा आणि प्रशासनासदर देखील ती मदत तो वेळोवेळी घेत होता आणि त्यामुळे एकंदरीतच दररोज त्याचे वेगवेगळे कारनामे जे आहे ते समोर येताना पाहायला मिळतं आहे। आणि हेच फार्म हाऊस जे आहे त्याच्याच काही कर्मचाऱ्यांना काल देखील एसआयटीने चौकीसाठी बोलवलं होतं। इथले मंदिराचे पुजारी असतील किंवा वॉचमॅन आणि इथला एक कर्मचारी जो आहे त्याला या ठिकाणी काल चौकशीसाठी बोलवलं होतं आणि चौकशीमध्ये देखील त्यांनी अनेक खुलासे आता समोर येण्याची शक्यता आहे। कारण गेल्या 4 दिवसापासून त्याची जी कसून चौकशी सुरू आहे त्याला आता वेग येताना पाहायला मिळतो आहे। इथल्या काही कर्मचाऱ्यांची देखील काल चौकशी झाली, त्यांनी देखील काही नक्कीच अनेक महत्त्वाची माहिती आता समोर येते। तूर्तास धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।